नमस्कार, मी अरुण राठोड. सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. अवैध दारू विक्री थांबविण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाला निवेदन. नसता सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार पोलीस ठाणे हद्दीतील मौजे वझर आगाव येथे सर्रासपणे अवैध दारूची विक्री होत असून या अवैध धंद्यांना लोणार पोलीसच बळ देते की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. इतक्या राजरोसपणे अवैध धंदे करण्याची व अवैध दारू विक्री करण्याची किंवा जुगार मटका चालवण्याची हिंमत अवैध धंदे करणाऱ्यांना येते कुठून असा प्रश्न समाजाला पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर पॅन्थर सेनेच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे अवैध धंदे बंद करा अन्यथा सामूहिक आत्मदहन करू असा इशारा देण्यात आलेला आहे. दारूमुळे होणारे दुष्परिणाम झालेले अनेक लोकांचे घर संसार उद्ध्वस्त होऊन आया बहिणींना त्रास सहन करावा लागतो. कष्ट करून मुलाबाळांना जगवावे की यांना दारूला द्यावे असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे अल्पवयीन 16-17 वर्षांची मुलंही या व्यसनाच्या आहारी जात आहे व प्रशासन मात्र सर्रासपणे उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा कुठल्याही पद्धतीची कारवाई करत नाही. उलट अवैध धंदे करणारेच धमक्या देतात. आम्ही हप्ते देतो, आमचं कुणी काही करू शकत नाही. म्हणून पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्याकडून हे मोठे पाऊल उचलण्यात आले असून याची तत्काळ शासनाने दखल घ्यावी अशा पद्धतीचे निवेदन विनोद भीमराव आंभोरे, अप्पू सय्यद, सचिन भाई मुळे यांनी उत्पादन शुल्क विभाग बुलढाणा यांना निवेदन दिले आहे. ब्युरो रिपोर्ट, सेवा संग्राम टीव्ही न्यूज, लोणार.